गेल्या 3-4 वर्षांपासून तुमच्या आनंदासाठी, तुमच्या कलागुणाला वाव देण्यासाठी आणि आपल्या शहरामध्ये एक सिविक कल्चर ज्याला म्हणतो ते सिविक कल्चर बनवण्यासाठी जो हा उपक्रम त्यांनी राबवला आहे त्याचं मी मनापासून फार कौतुक करते। कोणी 30 वर्षांपहिले विचार नसेल केला की असं स्टेजवरती आजोबा, सुनबाई, अजून शेजारचे आजारचे सगळेजण असे मिळून असा डान्स करतील किंवा घरातल्या महिला सगळ्यांसमोर या पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन स्वतः असं एन्जॉय करतील कार्यक्रमात आणि सगळ्यांसमोर एकदम कॉन्फिडन्सनी त्यांची कला दाखवतील। तर ही खरं खूप मोठी गोष्ट आहे। ग्रामीण भागातही फार मोठी गोष्ट आहे, कारण आपला जो ग्रामीण भागातला कल्चर असतो तो थोडा ट्रेडिशनल असतो आणि त्याच्यात संकोच, लाज, भीती या जे भावना आहे त्यांची जागा मोठी असते। पण येत्या काळामध्ये आपण बघितलं आहे, जसं आपण काळासोबत पुढे जात गेलो आहे तसंच आपल्या महिलासुद्धा या घराच्या बाहेर येत आहेत, सगळ्यांमध्ये मिसळत आहेत। आज स्टेजवरती येऊन कोणी बोलतं आहे, कोणी कविता म्हणतं आहे, कोणी वेशभूषा त्यांची दाखवत आहे आणि ही गोष्ट मला लहान वाटत नाही, ही फार मोठी आहे। काही वर्षांपहिले तर हे अशक्य पण होतं आणि येत्या काळात हे वाढतच जाणार आहे आणि ही समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे। जेव्हा पण मी युवतींशी आणि युवकांशी कधी संवाद साधते तेव्हा मी एकच गोष्ट म्हणते की 2 गोष्टी आहेत जे तुम्ही तुमच्या शब्दकोश त्याच्यातनं बाहेर काढायचं आणि तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातनं बाहेर काढायचं। एक म्हणजे लाज आणि दुसरं म्हणजे भीती। आणि महिलांना आणि युवतींमध्ये तर हे लहानपणापासून समाजाने भरभरून टाकलेलं असतं, म्हणून थोडं धाडस करा, होईल तसं होईल। काही चुकलं माकलं तरी काही फरक पडत नाही। तुम्ही धाडस केला, तुम्ही सगळ्यांसमोर आले आणि या पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस केलं। क्रिएटिव्हिटी आणि एक्सप्रेशन हे मनुष्याच्या आयुष्यातले 2 सगळ्यात मोठ्या गोष्टी असतात। आपण ते मुलं बघा, त्यांना लाज नाही आहे, ते कुठे पण चढतील, काही बोलतील, त्यांना नाही फरक पडत की बाळासाहेब नाना इथे बसले आहेत किंवा देवेंद्र शेठ इथे बसले आहेत किंवा DK काका बसले तर उद्या पेपरात काहीतरी त्यांच्याबद्दल लिहितील, अशी त्यांना कोणाचीच भीती नाही आणि त्यांना लाज नाही, म्हणून ते इतकं सुंदर वाटतं। आपण पण या 2 गोष्टी एकदम काढून टाकल्या पाहिजे आपल्या आयुष्यातनं आणि एकदम मोकळ्यापणी आणि फ्री होऊन आपण आहोत तसं सगळ्यांसमोर राहायचं। लोक तुम्हाला तुमच्यासाठी स्वीकारतात, अजून कशासाठी स्वीकारत नाही। तर